हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. तर आज मी हा जो मेकअप केला आहे एकदम नॅचरल, सिंपल हा जो मेकअप आहे तो गुढीपाडव्यासाठी आहे. 2 दिवसावर गुढीपाडवा आलेला आहे, आपला मराठी सण. त्याच्यामुळे म्हटलं की आपण छानसा असा मेकअप लूक करावा आणि सॉरी नथ राहिली घालायची. तर आपण नथ पण घालूया. आहे आपल्याकडे तर आपण घालायला काय हरकत आहे. नथीशिवाय महाराष्ट्रीयन मेकअप लूक अपूर्ण आहे. तर असा छानसा मी मेकअप लूक केलेला आहे. तुम्हाला कसा वाटतोय हा मेकअप लूक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा पूर्ण मेकअप लूक बघायचा असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल. तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे सगळे ब्लॉग्स दिसतील. चला आता मेकअपला आपण स्टार्ट करूया. त्याचा मेकअप लूक करण्यासाठी मी सर्वात अगोदर ही छानशी अशी काठपदर साडी घालून घेतली आहे आणि त्याच्यानंतर मी हे छानसं असं चोकर पण घातलेलं आहे. त्याच्यानंतर मंगळसूत्र घातले, कानातले पण वेअर केलेले आहेत आणि ही माझी बुगडी पण मी वेअर केलेली आहे. खूप छान दिसते ही बुगडी. तर आता मी मेकअपला स्टार्ट करणार आहे. पण मेकअपला स्टार्ट करण्या अगोदर मी माझी स्किन प्रेप करून घेतलेली आहे. म्हणजेच मी काय केलं आहे, फेसवॉश केला आहे, सनस्क्रीन लावली आहे आणि मॉइश्चरायझरसुद्धा लावलेला आहे आणि लिप बाम लावलेला आहे. तर आता मी मेकअपला स्टार्ट करते. तर आपण आज करतोय गुढीपाडव्याचा मेकअप. त्यासाठी एकदम अफोर्डेबल प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि कमी प्रोडक्टमध्ये एकदम छानसा लूक, सटल लूक कसा होईल आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम पण येणार नाही आणि मेकअप पण आपला दिवसभर छानपैकी टिकून राहील, यासाठी काही टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता स्टार्ट करते मी मेकअपला. सर्वात अगोदर मी माझी स्किन प्रेप केलेली आहे. स्किन प्रेप करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे मेकअप करण्या अगोदर. तर सर्वात अगोदर आहे ना, मी आज मी आहे ना फाउंडेशन वापरणार नाही आहे. आज मी कन्सिलर वापरूनच मेकअप करणार आहे. तर हे इनसाईडचं कन्सिलर, करेक्टर आणि काउंटर पॅलेट आहे. तर हेच पॅलेट वापरून आज मी माझा पूर्ण मेकअप करणार आहे. चेहऱ्याचा बेस तर मी अगोदर करून घेतलेला आहे. तर चला आता मी हे कन्सिलर वापरते. कन्सिलरमधला माझा शेड मी तुम्हाला सांगते. माझा शेड आहे हा, तर तुम्ही बघू शकताय माझा शेड आहे हा लाईट ब्राऊन. तर हा लाईट ब्राऊन शेड वापरूनच मी आज माझा मेकअप करणार आहे. सर बोटांच्या मदतीनेच आज मी मेकअप करणार आहे. ब्रश पण आहेत माझ्याकडे, पण मला वाटतं जेवढं बोटांनी छान मेकअप करता येतो ना तेवढं ब्रशने नाही का होत माझ्याकडून तरी. तर मी आता चेहऱ्यावरती ना हे सर्वात अगोदर इथं आपल्या डोळ्यांच्या खाली कन्सिलर लावून घ्यायचं. थोडंसं डोळ्यांच्या वरती, जिथे जिथे आपल्या डोळ्यांखाली जास्त पिगमेंटेशन आहे किंवा मग जास्त जिथे जिथे आपल्या गालावरती स्पॉट आहेत तिथे तिथे आपण सर्वात अगोदर हे कन्सिलर लावून घ्यायचं. आता मी ह्या ब्लेंडरच्या मदतीने मी माझा मेकअप करणार आहे. ब्लेंडर मी हे म्हणजे स्पॉन्ज हा ओला करून घेतला आहे, वेट करून घेतला आहे. लगेच ॲब्झॉर्ब होते, तुम्हाला दिसत असेल. लगेच ॲब्झॉर्ब होते, लगेच स्किनमध्ये जेव्हा आपण आपलं बेस व्यवस्थित करतो ना, म्हणजे स्किन जेव्हा आपण प्रेप करतो ना त्यावेळेस खूप छान प्रकारे मेकअप होतो. तर तुम्ही बघू शकता डोळ्यांच्या आजूबाजूचा एरिया खूप छान प्रकारे कवर झाला आहे कन्सिलरने. प्रत्येकाची मेकअप करण्याची पद्धत वेगळी असते, माझी पण वेगळी आहे. मी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट वापरून एकदम छान नॅचरल लुक कसा येईल ना असंच मेकअप करत असते. तर आता तुम्ही बघत असाल किती पटकन स्किनमध्ये हे ॲब्झॉर्ब होते. झाले की नाही ॲब्झॉर्ब. इथं मला एक स्पॉट होता, कारण मला ना फोड आला होता, तर मी फोडला होता, ती चूक केली मी आणि त्याचा डाग थोडासा चेहऱ्यावरती राहिलेला आहे. आता अजून आपण थोडंसं घेणार आहोत, कारण आपल्याला इकडं गालावरती पण आपल्याला लावून घ्यायचं. थोडंसं एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये लावायचं, जास्त पण नाही. गळा पण सोडायचा नाही, नाही तर गळा वेगळा आणि चेहरा वेगळा असं दिसतं. त्याच्यामुळे गळ्याला पण लावून घ्यायचं.
इतका काय मला मेकअप येत नाही, पण जेवढा येतो ना तेवढा मी तुमच्यासोबत शेअर करते. पण बऱ्यापैकी मला मेकअप येतो. मी काही शिकले वगैरे नाही आहे. घरच्या घरीच असं ट्राय करून तुमच्यासोबत मी शेअर करत असते. आणि आता 2 दिवस गुढीपाडवा आहे, ज्यांना अजिबातच मेकअप येत नाही त्यांनी माझा हा मेकअप बघून तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता. खूप छान होतो मेकअप. तर आता पूर्ण चेहऱ्यावरती कन्सिलर मी लावून घेतले आणि दिसत असेल तुम्हाला, खूप छान दिसतंय. खूप छान प्रकारे ब्लेंड झाले. आणि मी माझ्या आयब्रो नॅचरल ठेवणार आहे, कारण मला नॅचरल आयब्रो ठेवायला खूप आवडतात आणि खूप छान पण दिसतात नॅचरल आयब्रो. मी आयब्रो करत नाही बरेच दिवस झालं. तर आता आपण कन्सिलर लावून घेतले, करेक्ट पण करून घेतलेलं आहे. जिथे जिथे आपल्याला स्पॉट आहे ना तिथे तिथे आपण. तर आता आपण कॉन्टोर करणार आहोत. कॉन्टोर करण्यासाठी मी एकदम डार्कवाला शेड वापरणार आहे. तुम्हाला दिसत असेल हा डार्कवाला शेड आहे. आणि आज मी उभा व्हिडिओ शूट करते आहे. बघूया म्हटलं कसं होते ह्यावेळेस, कारण शॉर्ट व्हिडिओसाठी सुद्धा आपल्याला उपयोगी येतो. तर बोटाच्या मदतीने थोडासा घेते आहे मी आणि इथं असं लावणार आहे, जास्त नाही. नाक थोडंसं माझं नकटं आहे, त्याच्यामुळे थोडं त्याला शार्प करते. तर आता आपण कटिंग पण करणार आहोत. थोडेसे कटिंग केलेलं आहे इथं मी. आणि इथं पण आपले जे जॉ लाईन आहे ना ते पण एकदम शार्प दिसल्या पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा मी थोडंसं इथं वापरलेलं आहे कॉन्टोर. कॉन्टोरने आपल्याला एकदम शार्प करून घ्यायचं, म्हणजे छान दिसते आपली स्किन. म्हणजे पूर्ण चेहरा असा एकसारखा वाटत नाही, कारण पूर्ण चेहरा जेव्हा एकसारखा वाटतो ना त्यावेळेस मेकअप केल्यासारखं वाटत नाही. जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप मेकअप करतो ना त्यावेळेस मेकअप खूप छान दिसतो. त्यामुळे करेक्टर, कन्सिलर आणि कॉन्टोर करणं खरंच खूप गरजेचं असतं. तर छानपैकी चेहऱ्याला मी कॉन्टोर करून घेतले. छान असा बेस आपला आता तयार झालेला आहे, प्रॉपर एकदम मस्त. तर आता मी वापरणार आहे स्विस ब्युटीचं अल्टिमेट शॅडो पॅलेट. तर हे पॅलेट आहे स्विस ब्युटीचं आणि हे आपण एकदाच परचेस केलं ना खरंच खूप छान आहे. जवळजवळ 2 ते 3 वर्ष काहीही टेन्शन नाही. आता हे मी ना 2023मध्ये मी हे परचेस केलं होतं. 2027पर्यंत हे चालतं आहे. त्याच्यामुळे ना आपण एकदाच मेकअप प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केली ना की मेकअप प्रोडक्टसुद्धा आपल्याला खूप जास्त दिवस टिकतात आणि खूप जास्त दिवस जातात. एवढे आपण वापरतसुद्धा नाही. आता बघा तुम्ही, मी 23मध्ये घेतले, मी जास्त वापरत नाही, वापरसुद्धा ह्याचा जास्त झालेला नाही. एवढेच प्रोडक्ट, फक्त हे 2च प्रोडक्ट मला वाटते मी जास्त वापरलेलं आहे, तिकडचे 2. आणि छान आहेत, एकदम पिगमेंटेड आहे आणि खूप भारी दिसतात. आता माझा जसा ब्लाऊज आहे ना किंवा ब्लाऊजचा जो कलर आहे ना पिंक शेड, पिंक शेड आहे. पिंक शेडमध्येच मी माझ्या आय शॅडोज करून घेणार आहे आणि गालावर थोडंसं ब्लश पण ह्यानेच करणार आहे. खूप छान दिसतं. तर आता मी माझ्या पुन्हा बोटाच्या मदतीनेच करणार आहे. तर पिंक कलर सर्वात अगोदर आपण आता लावून घेऊया. एकदम सिम्पलवाला पिंक कलर आधी मी लावते आहे, नंतर ग्लिटरीवाला लावणार आहे. बघितलं किती लगेच मच होतोय, लगेचच लागला जातोय. इतकं छान आणि इतकं पिगमेंटेड आहे हे, खूप भारी दिसतं. एकदम थोडासा प्रोडक्ट घेतला ना तरीसुद्धा भारी दिसतात आपले डोळे. तर आता थोडासा हा ना शिमरी शेडसुद्धा मी माझ्या डोळ्यांवरती वापरणार आहे. मेकअप करताना लय वाकडं तिकडं तोंड करून मेकअप करावा लागतो, कारण असं करावं लागतं, असं करावं लागतं, नाही तर पाऊटच करावं लागतं, असं करावं लागतं, कारण मेकअप व्यवस्थित येण्यासाठी फॉलो करावं लागतं. तर थोडंसं ना गालावरती पण मी
बघितलं किती लगेच स्मच होते, लगेच स्मच होते. ते बघितलं आणि किती छान दिसतंय, खूप भारी दिसतं. मला त्याच्यामुळे खूप आवडते हे. बघितलं किती भारी दिसते. हायलायटर सुद्धा लावण्याची गरज नाही आहे, हायलायटर मी जास्त वापरत नाही आणि खूप भारी दिसतं, खरंच खूप खूप छान दिसतं. तर थोडंसं ना आता आपण आहे ना हा शेड लावूया आयब्रोच्या इथं वरती, म्हणजे आपल्या आयब्रो शार्प दिसतील. कारण मी आयब्रो केलेला नाही आहे, मला आवडत नाही जास्त, नॅचरलच आवडतात. पण जेव्हा मेकअप असतो ना त्यावेळेस मग मी लावते. छान दिसते, मस्त दिसते. तर चला, डोळ्यांचा तर मेकअप झालाय आपला. आता मी लावणार आहे मस्कारा, नाही सॉरी, मी आता लावणार आहे आयलायनर. तर हे मेबेलिनचं आयलायनर आहे, खूप दिवस झाले हे पण घेऊन. हे पण 2023मध्येच घेतलं होतं. 2-3 वर्ष जातं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण कसंही वापरलं तरीसुद्धा प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचे घेतले की जास्त दिवस जातात. आणि आता छोटा मिरर घेऊन लावते, कारण कॅमेऱ्यामध्ये लावणं जरा अवघड पडतं. मस्त मेकअप झालाय. आयलायनर लावताना ना बरेच जणींचे हात थरथरतात, पण घाबरायचं नाही. असा छोटासा एक मिरर घ्यायचा आणि नंतरच मग आपण असं जवळून असा आयलायनर लावायचं. खूप छान दिसतं. आयलायनर खूप छान लागले, तुम्हाला दिसत असेल. आता लावणार आहे मी मस्कारा. हा मस्कारा NYBचा आहे. हा पण मी 2 वर्ष झालं घेतलेला आहे. खूप छान प्रोडक्ट आहे, खूप छान प्रोडक्ट आहे. NYBचे सगळेच प्रोडक्ट खूप छान आहेत. फाउंडेशन झालं, मस्कारा झालं, आयलायनर झालं, म्हणजे सगळेच प्रोडक्ट खूप छान आहेत. छान दिसतंय. तर आता मी वापरणार आहे लिप लायनर. हा ब्राऊन लिप लायनर आहे, माझ्या ओठांना सूट होतो त्याच्यामुळे मी हाच वापरणार आहे. तर आता मी लावणार आहे लिपस्टिक. तर आता तुम्ही बघू शकताय आयलायनर लावून झालेला आहे, लिप लायनरसुद्धा लावून झालेला आहे आणि किती छान आणि एकदम सटल मेकअप लुक दिसतोय. तर आता मी लावणार आहे लिपस्टिक. तर लिपस्टिक मी घेतलेली आहे हुडा ब्युटीची. तर ही हुडा ब्युटीची लिपस्टिक आहे, खूप छान आहे, एकदम डार्क कलर आहे. जसं आत्ता माझ्या ब्लाऊजचा शेड आहे ना पिंक कलर, तसंच मी आत्ता माझ्या ओठांवरती मी लावून घेणार आहे आणि नंतर त्याच्यावरती थोडासा फेंट पण लावणार आहे, म्हणजे छान दिसतो. असं कॉम्बिनेशन केलं ना लिपस्टिकचं, 2 लिपस्टिक एकत्र करून लावले की अजूनच छान दिसतं. तर आता आपण दुसरी पण लिपस्टिक लावूया. तर माझ्याकडे आहे ही NYBची लिक्विड लिपस्टिक आहे, ही सुद्धा वापरणार आहे मी. खूप छान दिसते लावल्यानंतर. लिक्विड लिपस्टिक कोणत्याही वापरल्या तरी छानच दिसतात. हा न्यूड शेड आहे.
पण मला जास्त न्यूड शेड नाही आवडत. माझ्या चेहऱ्याला का काय माहिती जास्त न्यूड शेड आहे ना सूटच होत नाही. तर असा डार्क शेड सूट होतो. मस्त, खूप छान मेकअप झाला आहे. असं छान मेकअप झाला ना मला खूप आवडतो. खूप भारी दिसतोय, मस्त दिसतोय. साडी पण एक नंबर दिसतीये. ही साडी ना भाचीच्या लग्नामध्ये मी घेतली होती. मूळचंदमधून घेतलेली साडी आहे. खरंच खूप भारी साडी आहे, मस्त आहे. तर झाला आहे एकंदरीत आपला मेकअप. आणि आत्ता राहिलेली आहे शेवटची आपली टिकली. तर आता मी चंद्रकोर लावून देते. अरे वाकडीच लागली. कसे कसे मस्त आहे ना. छान असं मेकअप झालाय. तर मी छान असा चोकर पण घातलाय नाजूकसा. हा परीसाठी घेतला होता पण मला आज घालावं असं वाटला. त्या साडीवरती मॅच होतोय. आणि हे पण कानातलं काय म्हणते त्याला, हां बुगडी. तर ही मला माझ्या आईने घेतली आहे. आत्ता यात्रेमध्ये खूप छान दिसतीये. आणि हे कानातले तर काय माझे पहिलेच आहे. साडीवरती असे कानातले छान वाटतात. कान भरून दिसतो ना, मस्त आहे. आणि हे सिंपलवाले लॉंग मंगळसूत्र भारी, छान मेकअप झाला आहे. तुम्हाला कसं वाटतंय हा मेकअप लुक मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता एकदम सिंपल मेकअप प्रोडक्टमध्ये. तर मी किती मेकअप प्रोडक्ट वापरते हे पण सांगते मी तुम्हाला. हे कन्सिलर पॅलेट वापरले, स्विस ब्युटीचं हे शॅडो पॅलेट वापरले 2, परत आयलायनर, मस्कारा आणि लिपस्टिक. एवढेच 5 प्रोडक्ट वापरूनच मी मेकअप केलेला आहे. आणि तरीसुद्धा एवढा भारी मेकअप झाला आहे, एवढा भारी दिसतोय ना, खरंच खूप भारी दिसतोय मेकअप. तुम्हाला कसा वाटतं मेकअप मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर मी माझी स्किन प्रेप करून घेतलेली आहे. सनस्क्रीन लावले, मॉइश्चरायझर लावले आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं रोज नाही, मी माझी ही छान